ज्येष्ठ नेते माजी मंत्री महाराष्ट्र राज्य सुरूपसिंग नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त येथील सिनियर कॉलेजच्या प्रांगणात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 487 रुग्णांची तपासणी करण्यात येऊन औषध वाटप करण्यात आले। तसेच ग्रामीण रुग्णालयात 272 रुग्णांची डोळे तपासणी करण्यात येऊन 27 रुग्ण डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मांडवी येथे रवाना झाले। या 27 रुग्णांवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। 15 सप्टेंबर रविवारी सकाळी 10 वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, पंचायत समितीच्या सभापती बबिता गावित, ललिता वसावे, जिल्हा परिषद सदस्य राया मावची, मानद सचिव तानाजी वडवी, प्राचार्य डॉक्टर ए.जे. जायसवाल, डॉक्टर नचिकेत नाईक, डॉक्टर ध्रुवराज सोनार, सागर वसावे, उपसभापती शिवाजी गावित, बीरसिंग गावित, दीपक वसावे, माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलेसरिया, नवलसिंग गावित, भूपेंद्र वसावे, किसन गावित, राजपाल गावित, उमेश गावित, ॲडव्होकेट रोशन कुमार नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत तसेच आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले। या शिबिरात सुरत येथील प्रसिद्ध डॉक्टर हर्षलजी मिस्त्री, डॉक्टर गोवर्धन नकुम, डॉक्टर भावेश बुटानी, डॉक्टर अंकित अहिर, डॉक्टर विशाल कवाड आदींनी रुग्णांची तपासणी केली। दिव्यज्योती ट्रस्ट तसेच तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी यांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालयात 272 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येऊन 70 रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तात्काळ मांडवी गुजरात येथे रवाना करण्यात आले। यासाठी नाव नोंदणी सुरू असून दिलीप आत्माराम पवार, प्राध्यापक मंदा गावित, दीपक जायसवाल, प्राध्यापक सुरेखा बनसोडे, ॲडव्होकेट रोशन कुमार नाईक आदींनी परिश्रम घेतले। नमस्कार। महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री आदरणीय सुरूपसिंग दादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते। या आरोग्य शिबिराचे आयोजन आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय श्रीदादा नाईक यांनी केलेले होते आणि या आरोग्य शिबिरामध्ये 300च्या वर मोठ्या प्रमाणामध्ये डोळे तपासणी तसेच चष्मे वाटप आणि ऑपरेशन पात्र पेशंट निघाल्यामुळे आणि हॉस्पिटलच्या काही अडचणी असतात, म्हणजे आज जे ऑपरेशन पात्र मोठ्या संख्येने जाणार आहेत त्यांचे हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळे चेकअप करणे आणि उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये ऑपरेशन करणे। तर अशा काही कारणास्तव आता हे पेशंटांच्या मोठ्या प्रमाणात प्रचार झाल्यामुळे पेशंटाचा ओघ वाढलेला आहे आणि म्हणूनच दादांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हॉस्पिटलवाल्यांना विनंती केली की आता पेशंट वाढलेले आहेत तरी या पेशंटला घेण्यात यावे। म्हणून परत या आपल्या नवापूर तालुक्यामध्ये दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी रोजी परत हा डोळ्यांचा कॅम्प ठेवण्यात आलेला आहे। दिव्यज्योती ट्रस्ट तसेच तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात येथून टीम परत या ठिकाणी येणार आहे आणि उर्वरित पेशंट जे पण राहिलेले आहेत त्यांच्या 26 तारखेला परत नेत्र तपासणी होणार आहे, मोफत चष्मे वाटप होणार आहे आणि जे ऑपरेशन पात्र पेशंट निघतील त्यांना परत 26ला या ठिकाणी जेवण देऊन परत ऑपरेशनसाठी पाठवण्यात येणार आहे। तरी या कार्यक्रमाच्या आपण नवापूर तालुक्यातील तमाम माता बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी मी सर्वांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने पुनश्च विनंती करतो।